नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत भूमी अभिलेख विभागामध्ये या ठिकाणी भूकरमापन या पदाची जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 903 जागेसाठी सरळ सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या 5 विभागांतर्गत या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवट पण पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आता हा सुरू करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत भूमी अभिलेख विभागामध्ये या ठिकाणी भूमी अभिलेख विभागाच्या गट क यामध्ये भूकर मापक या पदाची जाहिरात असणार आहे. त्यामध्ये सरळ सेवेने रिक्त पदांची जाहिरात असणार. त्या पद्धती यामध्ये मित्र तुम्हाला IBPS वेबसाईट तुम्हाला फॉर्म कशा भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला महाभूमी.go.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज 1/10/2025 पासून ते 24/10/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर पेमेंट असणार आहेत 1/10/2025 पासून ते 24/10/2025 पर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर परीक्षा दिनांक 13 व 14 नोव्हेंबर सुद्धा असू शकते. त्याचबरोबर नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार तुम्हाला एक्झाम मध्ये काही बदल सुद्धा करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो पे स्केल पात्रता असणार आहे. त्यामध्ये पदाचं नाव आहे भूकरमापन. पे स्केल असणार आहेत S6 मध्ये 19 दरम्यान. त्याचबरोबर ज्यामध्ये मित्रांनो ज्या जागा असणार आहेत त्यामध्ये पहिला विभाग आहे पुणे विभागासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 83 जागा असणार आहेत. यासाठी माजी सैनिकांसाठी 11, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 2, महिला 26, खेळाडू 2, अंशकाली पदवीधर 9 आणि ओपन सर्वसाधारण जनरलसाठी 31 जागा असणार आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी 5, जमाती 2, विजा 3, बजब 1, बजड 3, त्याचबरोबर इमव 25, SCBC 8, EWS 9 आणि ओपन 27 जागांसाठी पदभरती असतात. त्याचबरोबर अपंगासाठी 4 आणि दिव्यांगासाठी अनाथांसाठी 1 जागांची तुम्हाला पदभरती असतात. पुढचा येतो या ठिकाणी मुंबई प्रादेशिक विभाग कोकण. यामध्ये सर्वाधिक 259 जागा असणार आहेत. त्यापैकी माजी सैनिकांसाठी 40, प्रकल्पग्रस्त 11, भूकंपग्रस्त 6, महिला 79, खेळाडू 11, अंशकाली पदवीधर 28 आणि सर्वसाधारणसाठी 84 जागा असणार आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 26 आणि जमाती 13, विजा 7, बजब 6, बजक 6, बजड 5, विमप्र 4, इमव 49, SCBC 26, EWS 38 आणि ओपन 79 जागेसाठी पदभरती असणार. त्याचबरोबर दिव्यांगासाठी 10 आणि अनाथांसाठी 3 जागा पदभरती असतात. पुढचा आठवड मित्र तुम्हाला भूमी अभिलेख नाशिक प्रदेश यासाठी मित्र तुम्हाला 124 जागा असणार. त्याचबरोबर यासाठी माजी सैनिकांसाठी 19, प्रकल्पग्रस्त 6, भूकंपग्रस्त 2, महिला 37, खेळाडू 6, अंशकाली पदवीधर 12 आणि सर्वसाधारणसाठी 42 जागा असणार आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी 8, जमाती 10, त्याचबरोबर बजक ब 3, बजक 4, बजड 1, विमप्र 1, इमव 27, SCBC 12, EWS 11 आणि ओपन 47 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर पुढचा येतो ते छत्रपती संभाजीनगर विभाग. यासाठी 210 जागेसाठी पदभरती असणार आहेत. यामध्ये माजी सैनिकांसाठी 31, प्रकल्पग्रस्त 10, भूकंपग्रस्त 4, महिला 63, खेळाडू 10, अंशकाली पदवीधर 21 आणि सर्वमान्यता आरक्षण सहित 71 जागा असणार आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी 27, जमाती 13, विजा 8, बजब 2, बजक 5, बजड 1, विमप्र 4, इमव 54, SCBC 35, EWS 21 आणि ओपन 40 जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात. त्याचबरोबर हँडिकॅपसाठी 8 आणि अनाथांसाठी 2 जागे तुम्हाला पदभरती असतात. पुढचा येतो अमरावती विभाग. अमरावती विभागासाठी 117 जागा असणार आहेत. त्यापैकी माजी सैनिकांसाठी 17, प्रकल्पग्रस्त 6, भूकंपग्रस्त 1, महिला 38, खेळाडू 6, माजी सैनिक अंशकाली पदवीधर 12 आणि समानता आरक्षण 37 जागा असतात. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 5, जमाती 12, विजा 2, बजब 5, बजक 1, बजड 3, विमप्र 1, इमव 12, SCBC 12, EWS 9 आणि ओपन 55 जागेची तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी अनाथांसाठी 5 जागा आणि दिव्यांगासाठी 5 जागा आणि अनाथांसाठी 1 जागी तुम्हाला पदभरती असतात. पुढचा येतो नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये या ठिकाणी तुम्हाला 110 जागेसाठी पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला माजी सैनिकांसाठी 17, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 2, महिला 32, खेळाडू 5, अंशकाली पदवीधर 12 आणि समानता आरक्षण या ठिकाणी 37 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्र तुम्हाला
अनुजातीसाठी 5, जमाती 5, त्याचबरोबर बजक 5, विमाप्र 1, इमाव 26, एसीबीसी 11, ईडब्ल्यूएस 16 आणि ओपन 44 जागेची तुम्हाला पदभरती असणार आहे। यामध्ये सर्व विभागासाठी एकाच परीक्षेनुसार तुम्हाला या ठिकाणी गुणवत्ता यादी लागण्यात येणार, म्हणजे तुम्ही या ठिकाणी जो फॉर्म्युला त्यानुसार गुणवत्ता यादी तुमची लागणार आहे। यामध्ये वयोमर्यादा मित्र तुम्हाला पदाचं नाव, भूकरमापन, लिपिक यासाठी ओपनचं वय 18 ते 2.5 वर्ष, वय हे 24/10/2025 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। पात्रता असणार मित्र तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची आणि डिप्लोमा इन सिव्हिल किंवा डिग्री इन सिव्हिल सुद्धा चालू शकते, डिग्रीवरती सुद्धा हा फॉर्म भरला जाऊ शकतो। सध्या तरी हा फॉर्म डिग्री सिव्हिलवरती सुद्धा पात्र झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी मी एक फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये सुद्धा फॉर्म भरला गेलाय। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी टायपिंग असलं तरी अप्लाय करू शकता, नसले तर तुम्ही 2 वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी पात्र आहे। त्याचबरोबर ते नसेल तर तुम्ही या ठिकाणी जो सर्वेअरचा IT असतो तो सुद्धा पास असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर आरक्षण वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष, ओपनची कास्टमध्ये असते 5 वर्ष सवलत आहे। त्याचबरोबर परीक्षा स्वरूप असणार मित्र तुम्हाला परीक्षा स्वरूपात ही कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार, त्यामध्ये मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य 25 प्रश्न 50 गुण आणि अंकगणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 अशी 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम असणार आहेत आणि प्रत्येक घटकासाठी 30-30 मिनिटे वेळ असणार आहेत, 120 मिनिटाचा तुमचा कालावधी असणार आहे। यामध्ये किमान 85% गुण मिळवलेले विद्यार्थीच तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र असणार आहे। त्याचबरोबर परीक्षा शुल्क असणारे मित्रांनो ओपनची 1000 आणि कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहेत। ही फी मित्रांनो 9 रुपये असणार आहेत। ही फी मित्रांनो क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा फी भरू शकतात। ओके, तर होती मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत भूमी अभिलेख विभागात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले। व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।